T20 विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पुण्यामध्ये हार्दिक पांड्यावरती केस झालेली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर विश्वचषक जिंकल्यानंतर सगळे खेळाडू खुश होते. प्रत्येक खेळाडू आपली फॅमिली घेऊन मैदानात होता आणि सेलिब्रेशन करत होते. हार्दिक पांड्याने आपल्या भारतीय देशाचा तिरंगा हा खांद्यावरती बांधला होता आणि त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा होती. पण या दोघांनी तिरंग्याचा अपमान केला आहे असा आरोप वाजिद खान जे ॲडव्होकेट आहेत पुण्याचे त्यांनी लावलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हार्दिक पांड्या सेलिब्रेशन करताना तिरंगा खांदाला होता आणि तिरंगावरती झोपलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासुद्धा होती आणि हा कुठेतरी तिरंग्याचा अपमान आहे. म्हणून वाजिद खान यांनी पुणे येथील शिवाजीनगर येथे हार्दिक पांड्याविरुद्ध लीगल कंप्लेंट दाखल केलेली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आता अडचणीत येऊ शकतो. वाजिद खान यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की अशा प्रकारे तिरंग्याचा अपमान करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता विश्वचषक जिंकल्यानंतर सगळे प्लेयर सेलिब्रेशन करतात, त्यामध्ये तिरंग्याचा वापर वारंवार केला जातो. तुम्हाला हे सगळ्याला माहीत आहे. आता अशा छोट्या छोट्या गोष्टी पकडून जर का कंप्लेंट होत असतील तर काय होणार आहे. आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्या याने ज्या पद्धतीने तिरंगा जो आहे तो कॅरी केला आहे ते चूक आहे की बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. पण सध्या तर हीच बातमी आहे, वाजिद खान जे स्वतः इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत अशा ॲडव्होकेट यांनी हार्दिक पांड्यावरतीच कंप्लेंट केलेली आहे. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.